अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उमेश नरवडे सर. योगायोग असा आहे की ते आपले पालकही आहेत, तसेच आपले सर्वांचे लाडके आणि सर्वांना सतत मार्गदर्शन करणारे आपले गोरे सर. पाहुण्यांचं स्वागत सन्मान होत आहे, तर सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे आणि आपला कार्यक्रम किती पाहण्याची उत्सुकता आहे हे दाखवून द्यायचं आहे. आणि इतरत्र उभे आहेत त्या पालकांना विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे, त्यांनी जागेवर बसून घ्यायचं आहे. यानंतर डॉक्टर शोभा मिसाळ मॅडम, वरिष्ठ अधिव्याख्याता डायट. यानंतर सर्व पालकांना विनंती आहे की आपण एका ठिकाणी बसून घ्यायचं आहे. पालकांना नम्र विनंती आहे, पालकांनी बसून घ्यायचं आहे. इकडं स्टेजच्या डाव्या बाजूला हे आलं तर चालतंय. महिला वर्गांना विनंती आहे, ज्यांना जागा नाही त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला यायचं आहे. इकडे बसून घ्या मॅडम, इकडे बसून घ्या. यानंतर श्री उमेशजी नरवडे साहेब, त्यांचं स्वागत समारंभ करावा. यानंतर स्टेजच्या डाव्या बाजूला जागा शिल्लक आहे, त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. या स्वागत समारंभानंतर मी आपल्या शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती उडगे मॅडमकडे माईक सोपवतोय. त्यांनी पुढील कार्यक्रम सुरू करावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी. धाराशिवच्या 2024 या वर्षातील वार्षिक स्नेहसंमेलनासाठी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या मातृतुल्य आदरणीय सौ प्रेमाताई पाटील, सरचिटणीस आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव, त्याचबरोबर डायट कॉलेज उस्मानाबाद येथील ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर शोभा मिसाळ मॅडम, आमचे प्रशालेचे पालक प्रतिनिधी, त्याचबरोबर डायट कॉलेज धाराशिव येथील अधिव्याख्याता श्री उमेशजी नरवडे सर, या सर्व मान्यवरांचं प्रशालेचा मुख्याध्यापक म्हणून मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. वेळ झालेली आहे, मी काही जास्त बोलणार नाही, परंतु अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आपण आपल्या प्रशालेच्या वतीनं जे राबवत आहोत या वर्षामध्ये, त्याचाच एक भाग म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन. आणि या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी या ठिकाणी आपण सर्व मोठ्या संख्येनं उपस्थित झालात आणि हे संमेलन पार पाडेपर्यंत आमच्या प्रशालेला आपण या ठिकाणी सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी नृत्य सादर करणारी आपली जी छोटी विद्यार्थी मंडळी आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो आणि जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आत्ताच आपल्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्हा सर्वांवर आदर्श शिक्षण प्रसारक मंडळातील सर्वच कर्मचाऱ्यावर मार्गदर्शन करावे. साहेब, तुमच्या मार्गदर्शनाची आर्तता आम्हाला सर्वांनाच असते. आदरणीय व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, इथे जमलेले पालक, विद्यार्थी आणि आमचा सर्व स्टाफ, आज हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अतिशय वेगळ्या पद्धतीनं गोरे सरनी घेतलेला आहे. मोठा आहे. सर्वांनी शांतता राखावी आणि आपल्या विद्यार्थ्याचं कौतुक ऐकावे, बघावे अशी आशा व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वहिनी साहेब. यानंतर नूतन प्राथमिक विद्या मंदिर धाराशिव
येथील आज या प्रांगणामध्ये आयोजित भव्य दिव्य असं हे वातावरण आहे इथे आणि या वातावरणामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन इथे आयोजित केलेलं आहे. तर यासाठी उपस्थित असलेल्या सौ प्रेमाताई पाटील ताई, सरचिटणीस आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव, तसेच आमचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता उमेश नरोडे सर, या शाळेचे मुख्याध्यापक गोरे सर व या शाळेचे सर्व शिक्षक वृंद आणि तसेच इथे परफॉर्मन्स करणारे आजचे सर्व बालगोपाल आणि सर्व पालक. आजचा हा दिवस शाळेच्या आणि पालकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आणि एक आनंदाचा सोहळाच आपण म्हणूया. कारण जेव्हा मूल शाळेत येतं पहिल्या दिवशी तो रडत असतं, परंतु हळूहळू शाळेमध्ये ते रमतं आणि हा रमलेलाच दिवस आणि इथं जेव्हा तो परफॉर्मन्स करतो, जे आपलं मूल कसं का असेना सुरुवातीला परफॉर्मन्स करतो, नृत्य करतो, गाणी म्हणतो, आपले कलागुण असतील, आपले आविष्कार असेल, हे सर्व इथं येऊन हे मूल दाखवतं. तेव्हा पालकांच्या दृष्टीने ही खरंच एक दिवाळी असते, एक पर्वणी असते आणि हाच आनंदाचा क्षण असतो आणि हा आनंदाचा क्षण टिपण्यासाठी सर्व पालक आतुर झालेले आहेत आणि म्हणूनच इथं मी जास्त वेळ घेत नाही आहे. कारण आजचा दिवस ह्या विद्यार्थ्यांचा आहे. हा नवनवीन वेशभूषेमध्ये विद्यार्थी इथे आलेले आहेत आणि यांना पाहणं, ह्यांच्या नृत्यांचा आनंद घेणं हाच आजच्या दिवसाचा खरा आनंद आहे आणि ह्या आतुरतेला आपण सर्वजण आहात आणि त्यामुळे जास्त वेळ न घेता सर्वांना, पालकांना असतील किंवा विद्यार्थ्यांना नृत्य आविष्कारासाठी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन प्राथमिक विद्यामंदिर उस्मानाबाद आयोजित हे वार्षिक स्नेहसंमेलन या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं आयोजित केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील मॅडम, त्याचबरोबर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर शोभा मिसाळ मॅडम, त्याचबरोबर ज्यांच्या कल्पनेतून किंवा अतिशय चांगल्या नियोजनातून हे वार्षिक स्नेहसंमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, असे या नूतन प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक प्रवीण कुमार गोरे सर, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि पालक विद्यार्थी मित्र, आपण जर पाहिलं तर नूतन प्राथमिक विद्या मंदिर म्हणजे ही एक इयत्ता 1ली ते 4थीपर्यंतची शाळा आहे. तरी देखील अतिशय चांगल्या कार्यक्रम किंवा वार्षिक स्नेहसंमेलन काय असतं हे त्याचं नियोजन या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी केलेलं दिसून येत आहे. सगळ्यामध्ये उत्साह त्या ठिकाणी निश्चितच भरलेला आपल्याला दिसून येत आहे आणि खऱ्या अर्थानं आपण अभ्यासक्रम राबवत असतानाच अभ्यासक्रमाबरोबरच जी काही करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे इतर जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत ते उपक्रम राबवणं अतिशय महत्त्वाचं असतं. कारण आपले पालक फक्त आपले पाल्य किंवा आपले जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी फक्त अभ्यासक्रमामध्येच गुणवान असून चालत नाही, तर त्याचबरोबर इतर ॲक्टिव्हिटी कशा पद्धतीने त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे, त्याच्या माध्यमातून त्याच्या कलागुणांना कसा वाव मिळेल आणि तो विद्यार्थी आपला कसा पुढे जाईल या दृष्टिकोनातून पालकांनी देखील त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत. पालक आणि शिक्षकाची भूमिका जी आहे ती आज बदललेली आपल्याला दिसून येतं. पूर्वीची शिक्षण पद्धती आणि आजची जी काही शिक्षण पद्धती आहे ती त्याच्यामध्ये बराचसा बदल त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळं पालकांनी देखील जागरूक राहून आपल्या पाल्यांना त्या ठिकाणी कलागुणांना वाव देण्याची संधी त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे आणि आपण देत आहात. त्याचबरोबर इथले जे काही शिक्षक वृंद आहेत यांचं देखील सहकार्य या कार्यक्रमासाठी खूप मोठं आहे, कारण त्यांची तयारी अनेक दिवसापासून त्या ठिकाणी सुरू आहे. मी बघतो की माझा मुलगा देखील याच शाळेमध्ये इयत्ता 3रीमध्ये आहे. त्यामुळं ही शाळा एक आदर्श आहे, म्हणजे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाची एक आदर्श शाळा अशी आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. कारण एक सेमी इंग्रजीची शाळा, कारण बरेचसे पालक जर बघितलं तर त्यांची आर्थिक परिस्थिती देखील अतिशय चांगली आहे, ते एखाद्या चांगल्या शाळेमध्ये देखील ॲडमिशन घेऊ शकतात. परंतु एक चांगली शाळा की ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास जो म्हणतो तो विकास या शाळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडत आहे. भविष्यामध्ये देखील वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या आपल्या विद्यार्थ्याला निश्चित मिळतील. आपले विद्यार्थी जे आहेत
ते कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल किंवा सांस्कृतिक असेल, सामाजिक क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये निश्चितच नाव कमावतील आणि त्याचं सर्व श्रेय हे आपले प्रवीण कुमार गोरे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं आणि संस्थेचं त्या ठिकाणी आहे हे निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला मान्य करावे लागेल. आणि त्यामुळं आपला अधिकचा वेळ न घेता त्या ठिकाणी मी आपलं छोटंसं काही मार्गदर्शन या ठिकाणी थांबवतो आणि आपल्या सर्वांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी बोलवल्याबद्दल धन्यवाद करतो आणि थांबतो. थँक्यू.